मुंबईत भगवा गार्डला पोलिसांनी ताब्यात घेतलं। बोरीवलीतील आयसी कॉलनीत ही घटना घडलेली आहे। ठाकरे गट मनसेनं हे भगवा गार्ड नेमले होते आणि या भगवा गार्डला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। बोरीवलीतील आयसी कॉलनीत ही घटना घडलेली आहे। त्यामुळे आता या राजकीय पक्षांकडून या संदर्भात काही आवाज उठवला जातो का ते पाहणं महत्त्वाचं। ठाकरे गट आणि मनसेनं हे भगवा गार्ड नेमले होते। तर मुंबईमध्ये भगवा गार्डला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। बोरिवलीच्या आयसी कॉलनीत हा सगळा प्रकार घडलेला आहे। पोलिसांनी या भगवा गार्डला आता ताब्यात घेतलेला आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, नेमकं काय घडलेलं आहे आणि काय कारण पोलिसांनी सांगितलंय की त्यांनी या भगवा गार्डला ताब्यात घेतलं? बरोबर, आपण या ठिकाणी बघितलं तर महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया ही सुरू आहे। मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी आपण बघितलं तर ठाकरे गटाकडनं सर्व जे आपले केंद्र आहेत त्या ठिकाणी भगवा गार्ड हा तैनात करण्यात आलेला होता। कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुबार मतदान हे झालेलं होतं आणि ते मतदान पूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ नये यासाठी आपण बघितलं भगवा गार्ड हा तैनात करण्यात आलेला होता। आणि बोरिवली आयसी कॉलनी येथे आपण बघितलं हे भगवा गार्ड देखील तैनात करण्यात आलेले होते। पण 100 मीटरच्या आत तुम्ही उभे राहू नका यासाठी पोलिसांकडनं त्यांना सांगण्यात आलेलं होतं आणि त्यांना संपूर्ण 100 मीटरच्या बाहेर काढलेलं आहे। आणि त्यांच्याशी पोलीस बोलत देखील आहे तर या संदर्भामध्ये पण आपण बघितलं ठाकरे गटाकडनं दोबार मतदान होऊ नये आणि दोबार मतदान जो कोणी दिसेल त्यावर तुम्ही त्या ठिकाणी पटकवून करा असे सांगण्यात देखील आले होते। आणि संपूर्ण भगवा गाडी ही मुंबईमध्ये तैनात करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पोलिसांकडे देखील आता ऍक्शन घेण्यात आलेली आहे। मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।